शिक्षण मंत्र्यांचं सोडा, उच्च शिक्षण मंत्र्यांचं सोडा, पण दिव्यांगांसाठी सरकारला तरी जाग आली म्हणायचंय. अतुल सावेजींना सुचलं आणि अतुल सावेजींनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत काहीतरी विचार केला आणि काहीतरी निर्णय घेतले. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानबुवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. कित्येक वर्ष झालं दिव्यांगांची मागणी आहे, दिव्यांगांच्या इच्छा आहेत, काय तर दिव्यांगांना काहीतरी घडायचं आहे, दिव्यांगांना काहीतरी घडवायचं आहे, दिव्यांगांना काहीतरी बनायचं आहे, दिव्यांगांना काहीतरी करून दाखवायचं आहे या महाराष्ट्राला म्हणा, या देशाला. पण अजूनपर्यंत ती संधी मिळत नव्हती, किंवा ते संधी आहेत, भरपूर संधी आहेत, आम्ही नाही म्हणत नाही संधी आहेत या, पण संधी या कशा होत्या तर आर्थिक बजेट कोलॅप्स करणाऱ्या, आर्थिक बजेट कोलमडणाऱ्या, आर्थिक बजेटमधून न परवडणाऱ्या दिव्यांगांसाठी होत्या आहेत अजूनपर्यंत. पण त्या थोडीशी का होना मदत किंवा थोडीशी का होना सहकार्य किंवा थोडंसं वाट सोपं करण्याचं काम सरकारने केलं. त्याच्याबद्दल सरकारचं मी खरं तर अभिनंदन करतो आणि आभार मानतो, ते पण अतुल सावेजींचं. कारण शिक्षण मंत्र्यांनी करायला पाहिजे होतं, उच्च शिक्षण मंत्री असू देत किंवा जे काही शिक्षण मंत्री असतात किंवा वैद्यकीय शिक्षण मंत्री असू देत, यांनी ही गोष्ट करायला पाहिजे होती. ती गोष्ट अतुल सावेजी जे दिव्यांग मंत्री आहेत, तर त्या दिव्यांग मंत्र्यांनी केली. म्हणजे कॅबिनेटमध्ये तो मुद्दा मांडला. जी काही कॅबिनेट मिटिंग झाली, आर्थिक बजेट आता आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे एप्रिलपासून, तर या आर्थिक वर्षाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये अतुल सावेजींनी मुद्दा मांडला आणि ते मंजूर पण करून घेतला. आणि त्याला मंजुरी देण्यासाठी मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री मग एकनाथ शिंदे असतील किंवा पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, यांनी याला सहमती दिली, यांनी याला मान्यता दिली. त्याच्यासाठी तहे दिल से शुक्रिया म्हणतो मी. तर काय आहे बातमी ही, काय आहे गोष्टी, या काय बोलतोय मी, तर तेच आता सविस्तर सांगतोय. ते म्हणजे दिव्यांगांची जी शिष्यवृत्ती होती, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पैसे मिळत नव्हते, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नॉर्मल लोकांच्या सारखे पैसे किंवा जास्तीत जास्त पैसे द्यावे लागत होते किंवा बाकीचे आरक्षण भेटत नव्हते. तर त्यासाठी आता जे काही अतुल सावेजी आहेत, तर त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी दिव्यांगांची जी शिष्यवृत्ती असते, तर ती शिष्यवृत्ती वाढवण्याचं काम किंवा वाढवण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आणि त्याला मंत्रिमंडळाने सहमती दिलेली आहे. तर ते काय आहे विषय, कोणाला लाभ मिळणार आहे, कोणाला लाभ मिळणार नाही आहे, किंवा काय गोष्टी, त्याला ऍप्लिकेशन कसं करायचं किंवा ते आपण लाभ त्याचा कसा घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचं चर्चा आपण आता करतोय. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला माहिती कळणार नाही. अर्धवट व्हिडिओ बघता आणि तुम्ही त्याचं मत बनवता आणि तुमचंच नुकसान होतंय. तर बघा, दिव्यांग विद्यार्थी जे आहेत, तर त्यांच्यासाठी काय झालंय, तर तब्बल 5% तुमची शिष्यवृत्ती वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलाय. केंद्र सरकारने नाही, महाराष्ट्र सरकारने घेतलाय. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले जे काही दिव्यांग आहेत, मग आता महाराष्ट्रातले दिव्यांग विद्यार्थी किती आहेत, म्हणजे अंगणवाडीपासून ते 12वी पर्यंत, उच्च शिक्षणाचं सांगत नाही मी तुम्हाला, पण अंगणवाडीपासून ते 12वी पर्यंत जवळपास 90,000 ते 1,00,000 दिव्यांग विद्यार्थी शिकत आहेत या ह्याच्यामध्ये आता पिरियडमध्ये. तर या विद्यार्थ्यांना सरळ लाभ या स्कॉलरशिपचा होणार आहे. तर लाभ काय आहे, तर बघा, अंगणवाडी ते 8वी पर्यंत आता दरमहा 500 रुपये दिव्यांगांची स्कॉलरशिप करण्याचा निर्णय हा अतुल सावेजींनी घेतलेला आहे. म्हणजे जवळपास वर्षाला 6,000 रुपये तुम्हाला शिक्षणासाठी मिळणार आहेत. 8वी ते 10वी जवळपास 600 ते 800, म्हणजे जे निवासी दिव्यांग आहेत तर त्यांना 800 रुपये मिळणार आहेत, आणि जे अनिवासी आहेत त्यांना 600-700 रुपये वर्ग, म्हणजे त्यांच्या ह्याच्यानुसार कॅटेगरीनुसार त्यांना ते दिले जाणार आहेत. परत 10वी पासून ते 12वी पर्यंत जे शिक्षण घेत आहेत, मग ते कोणत्याही याच्यात असू देत, सायन्स असू दे, आर्ट्स असू दे, कॉमर्स असू दे, कोणत्याही विभागामध्ये शिक्षण घेत असतील, तर त्यांना मासिक 1,000 रुपये जे निवासी आहेत त्यांना, आणि जे निवासी नाही आहेत त्यांना 800 ते 900 रुपये मिळणार आहेत. म्हणजे जवळपास 10 ते 12,000 रुपये त्याला वार्षिक मिळणार आहेत. आणि जे 8वी ते 10वी म्हणजे 9वी 10वीच्या विद्यार्थी आहेत, तर त्यांना जवळपास 6,000 ते 8,000 तुम्हाला वार्षिक जो काही अभ्यासासाठी लागतो निधी, तर तो मिळणार आहे तुम्हाला. आणि 11वी-12वीचं शिक्षण हे फ्री करण्याचं, म्हणजे 11वी-12वी मध्ये तुम्हाला कोणतीही फी आकारली जाणार नाही, असाही निर्णय अतुल सावेजींनी घेतलेला आहे. त्याच्याबद्दल खरंच खूप कौतुक आहे. हे थेंबे थेंबे तळे साक्षी असं म्हणतोय ना आपण, तर ती गोष्ट आता होत आहे आपल्यासाठी. कारण थेंब्या थेंब्याने का होणार आपल्यासाठी काहीतरी गोष्टी होत आहेत, आपल्यासाठी काहीतरी गोष्टी घडत आहेत, किंवा आपल्याकडे पण पाहिलं जातंय. खरं तर ही गोष्ट जवळपास 12 वर्षानंतर झाली आहे. म्हणजे 12 वर्ष आपण आहे ती स्कॉलरशिप घेऊन बसत होतो किंवा घेत होतो, तर त्याच्यातच जवळपास 12 वर्षानंतर 5 पटीने दिव्यांगांची स्कॉलरशिप वाढवण्याचा निर्णय अतुल सावेजींनी घेतलेला आहे. आणि अतुल सावेजी हे पहिले दिव्यांग मंत्री ठरलेले आहेत की त्यांनी दिव्यांगांचा म्हणण्यापेक्षा दिव्यांग विद्यार्थ्यांचा विचार, दिव्यांगांची पिढी घडवण्याचा विचार हा केलेला आहे. त्याच्याबद्दल मी खरंच परत
अतुल सावेजींचा आभार मानतो मी. तर हा लाभ ह्याच्यासोबतच जे ब्लाइंड आहेत, ब्लाइंड म्हणजे काय, अंध मुलं जे शिक्षण घेतात, मग अंध मुलांना शिक्षण घेण्यासाठी काय लागतं हो, अंध मुलांना शिक्षण घेण्यासाठी वह्या पुस्तकं कामी येत नाहीत, बरोबर आहे, कारण त्यांना ते वाचता येत नाही, त्यांना ते दिसत नाही, म्हणून त्यांना जे काही रीडर लागतात म्हणजे वाचून दाखवणारे लागतात, वाचून दाखवण्यासाठी खर्च येतो त्यांना, म्हणजे ऑनलाईन डाउनलोड करा किंवा बाकीच्या लोकांकडून डाउनलोड ऐकून ते रेकॉर्ड करून घेण्यासाठी ते खर्च येतो. त्याच्यासाठी सुद्धा सरकारने महिन्याला 150 रुपये देण्याचं नियोजन किंवा घोषणा ही केलेली आहे. आता हे येणाऱ्या वर्षामध्ये त्याचा लाभ मिळणार आहे. त्याच्यासोबतच 1500 रुपये वार्षिक किंवा 1500 रुपये महिना हे संशोधनासाठी, ब्लाइंड मुलांना संशोधनासाठी 1500 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. म्हणजे बघा, आता पिढी घडवण्याचं काम चालू आहे. दिव्यांग पिढी जी 10वी झाल्यानंतर किंवा 10वी पर्यंतच कसं तर ढकलपास होत जात होती किंवा शिकत नव्हती किंवा 10वी पर्यंत चांगल्या मार्काने उत्तीर्ण होणारे मुलं आमची, चांगल्या मार्काने उत्तीर्ण होणारे, चांगल्या मार्काने त्यांना पास होणारे, नंबरात येणारी मुलं 10वी नंतर शिक्षण घेऊ शकत नव्हते, कारण त्यांची घरची परिस्थिती, त्यांच्या घरातून होणारा विरोध किंवा त्यांना जाण्या येण्यासाठी होणारा त्रास, म्हणजे जवळपास कॉलेज नसणारे किंवा कॉलेजची फी बघून ते दिव्यांग शिकत नव्हते आणि 10वी नंतर कोणता तरी 6 महिन्याचा वर्षाचा कोर्स करायचा आणि गप घरी बसत होते. तर ते आता नाही होणार, कारण त्यांना आता फी मिळणार आहे, पैसे मिळणार आहेत, आणि ते पैसे मिळणार या तरी हेतूने किंवा पैसे मिळणार या तरी उद्देशाने दिव्यांग आता शिकेल, माझा दिव्यांग शिकेल आणि सुशिक्षित बनेल. फक्त सुशिक्षित नाही तर त्याला काहीतरी हाताला काम मिळेल, त्याला व्यवसाय मिळेल, त्याला नोकरी करायला संधी मिळेल. याच्यासाठी तुम्ही विचार केला, त्याच्याबद्दल खरंच मी किती वेळा मानेल तेवढा आभार. तुमचं पुरेसं आहे की नाही आहे हे मला माहित नाही, पण सगळ्या दिव्यांगांना हे खरंच लाभ, म्हणजे माझ्यासारख्या दिव्यांगांना त्याचा लाभ होणार नसेल, पण माझ्या नंतरची जी पिढी आहे, कारण मी आता TC मध्ये आहे, पण माझ्या नंतरची जी पिढी येत आहे तर त्या पिढीला खरंच त्याचा लाभ होणार आहे, आणि हे कुणीच नाकारू शकत नाही. आणि याच्यासाठी राखीव निधी म्हणून 23 कोटी, जवळपास 23 ते 25 कोटी राखीव निधी ठेवण्याचं काम किंवा ठेवण्याची घोषणा ही सुद्धा अतुल सावेजी सरांनी केलेली आहे. याचा फायदा 23 कोटी ही छोटी अमाऊंट तुम्हाला वाटत असेल आता महाराष्ट्रात म्हटल्यानंतर, पण विद्यार्थी किती आहेत आपले महाराष्ट्रात? विद्यार्थी जवळपास 90,000 ते 1,00,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आता हे तर झालं अतुल सावेजींनी घोषणा केलेली, पण थेंबे थेंबे तळे साची म्हणतात. पण आम्हाला काय गरज आहे? आम्हाला अजून गरज आहे. फक्त तुम्ही 11वी-12वीचं शिक्षण फ्री केलात, पण तेच अंगणवाडीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत किंवा PhD पर्यंत जर शिक्षण फ्री केलं असतं आणि त्यांची स्कॉलरशिप अजून थोडी वाढवावी, हीच एक मी मागणी अतुल सावेजी सरांच्याकडे करू शकतो. कारण काय होतंय की 1ली ते 10वी खर्च पण भरपूर येतो, कारण गावात शाळा असतात नसतात, कित्येक अशी गाव आहेत किंवा कित्येक असे दिव्यांग एका गावामध्ये 2, 4, 5, 6 दिव्यांग शिकणारे असतात. मग त्या शाळेमध्ये शिक्षण मिळत नाही, त्यांना बाहेर 10-15 किलोमीटर फिरावं, बाहेर जावं लागतं किंवा बाकीच्या शिक्षण घेण्यासाठी जावं लागतं. तिथे खर्च येतो, त्यांचा अटेंडन्स येत नाही, त्याच्यामुळे त्यामध्ये सुद्धा सवलत त्यांना देण्यात यावी आणि शिक्षण त्यांचं किती फी पर्यंत पण घेऊ देत. मग ते एक्झाम फॉर्म पासून ते ऍडमिशन फी पर्यंत, ऍडमिशन फी पासून ते बाकीचे कोणतेही लायब्ररी फी असेल किंवा तुमचं स्टेशनरी फी असेल, कोणतीही फी त्यांच्याकडून आकारली जाऊ नये, ही एक कळकळीची विनंती. असा एक काहीतरी निर्णय अतुल सावेजींनी काढावा आणि सगळं फ्री दिव्यांगांसाठी शिक्षण, मग ते ग्रॅज्युएशन असू दे किंवा PG असू दे, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असू दे, तर ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण हे दिव्यांगांचं फ्री केलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीत फ्री केलं पाहिजे. म्हणजे नुसतं शिक्षण फ्री केलं नसलं पाहिजे, तर बाकीच्या पण गोष्टी, कारण शिक्षण फ्री करतात एकीकडे, पण एकीकडे एक्झाम फी जास्त लावली जाते, परत स्टेशनरी फी एक्स्ट्रा लावली जाते, परत बाकीच्या गोष्टी असतात, म्हणजे इमारत फी, बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या गोष्टी लावल्या जातात, त्या गोष्टी लादल्या जातात दिव्यांगांच्यावरती. तर त्यामध्ये सुद्धा दिव्यांगांना सवलत मिळावी एवढीच एक कळकळीची विनंती अतुल सावेजींना करतो. आणि लवकरच तोही निर्णय यावा, जोपर्यंत लवकरच म्हणजे कधीपर्यंत, तर आता जून जुलैला जोपर्यंत अजून कॉलेज चालू होत नाही, जोपर्यंत अजून शाळा चालू होत नाहीत, त्याच्या आधी तो निर्णय घ्यावा आणि त्याचा लाभ प्रत्येक दिव्यांगाला व्हावा. जसं चंद्रकांतदादा पाटलांनी उच्च शिक्षणासाठी म्हणा किंवा मुलींच्या शिक्षणासाठी मुलींचं शिक्षण हे फ्री करून दिलेलं आहे, तसंच दिव्यांगांचंही शिक्षण फ्री करावं, हीच एक विनंती चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा बाकीचे जे काही शिक्षण मंत्री असतील, वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील, या सर्वांना करतो. परत अतुल सावेजींना करतो आणि थांबतो. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. थांबतो म्हणण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला माहिती कशी वाटली. अजून एक राहिलं, सॉरी राहिलेलं आहे गोष्ट, तर ती राहिलेली गोष्ट म्हणजे याच्यासाठी लाभ कसा मिळवायचा. याच्यासाठी लाभ आपण आपल्या शाळेमधून पण मिळवू शकतो. शाळेमध्ये आपण मुख्यमंत्री म्हणतोय, आपले मुख्याध्यापक असतात, मुख्याध्यापक किंवा प्राचार्य, त्यांना आपण ते हे करून किंवा क्लार्कना सांगून किंवा क्लार्क यांच्याकडे आपण दिव्यांग आहोत याची कल्पना देऊन किंवा याचे कागदपत्र जमा करून सुद्धा आपण त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. कारण त्यांची जबाबदारी असते समाज कल्याणला किंवा जिल्हा परिषदेला जाऊन ती योजनेचा लाभ प्रत्येक दिव्यांगाला मिळवून देणं हे शाळेची जबाबदारी असते. तरी पण जर शाळेमध्ये एखादा दिव्यांग असेल आणि त्यांना जर काही कल्पना नसतील किंवा ते जर करत नसतील, तर तुम्ही समाज कल्याण विभागाला जाऊ शकताय.
समाज कल्याण विभागाला जायचं, तिथं जाऊन तुमच्या आपल्या दिव्यांग डिपार्टमेंटला जायचं. तिथं जाताना फक्त कागदपत्र कोणती घेऊन जायची, तर तुमचा बोनाफाईड, तुमचा आधार कार्ड, तुमचा UDID कार्ड, तुमचा मागील वर्षाचा काय दाखला असेल, सॉरी रिझल्ट असेल, दाखला असेल, काही असेल ते घेऊन जायचं. परत तुमचा उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाची मर्यादा नाही आहे लक्षात घ्या. तुम्ही उत्पन्नाचा दाखला 50,000 असू दे किंवा 2.5 लाखाचा असू दे किंवा 5 लाखाचा असू दे, उत्पन्नाची अट नाही आहे दिव्यांगांसाठी. परत डोमासाईल असेल तर डोमासाईल, तुमचं शाळेचं ऍडमिशनची पावती असेल तर पावती घेऊन जा. या गोष्टी घेऊन गेलात की तुम्ही समाज कल्याण विभागाला गेलात तर तुम्हाला ते नक्की लाभ त्याचा मिळणार आहे. आणि तुम्हाला फी ती जी काही 1ली ते 8वी 500 रुपये महिना आहे, 5वी 8वी नंतर 9वी 10वीला 900-1000 रुपये आहे, परत 10वी ते 12वी पर्यंत 1000 रुपये अशी ती वर्गणी आहे. म्हणजे तुम्ही कोणतं शिक्षण घेताय त्याची माहिती पूर्ण द्यायची. परत तुम्ही हॉस्टेलमध्ये राहताय काय, निवासामध्ये म्हणजे तुम्ही घरून येऊन जाऊन करताय का, हॉस्टेलमध्ये राहताय का, हे सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि त्याचा लाभ घ्यायचा. फक्त हे 12वी पर्यंत चालू केले, याच्यापेक्षा पुढच्या पण विद्यार्थ्यांना चालू करावं एक विनंती असेल. आणि ऑनलाईन जर तुम्ही महाडीबीटीच्या वेबसाईटवरती गेला किंवा दिव्यांग सहायता पोर्टलवरती गेला तरी सुद्धा याची माहिती तुम्हाला मिळणार आहे. याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे किंवा त्याच्यावरती सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे. पण जर तुम्हाला मॅन्युअली फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही समाज कल्याण विभाग किंवा तुमच्या प्राचार्यांच्याकडे किंवा तुमच्या मुख्याध्यापकांच्याकडे जाऊन तुम्ही याच्याबद्दल माहिती घेऊ शकता किंवा याचे जे काही योजनेचा लाभ आहे तर तो तुम्ही घेऊ शकताय. याच्यामध्ये प्रत्येक 21 प्रकारचे दिव्यांग सामील असणार आहेत. प्रत्येक 21 प्रकारच्या दिव्यांगाला याच्यामध्ये सवलत दिली जाणार आहे किंवा हे लाभ त्या प्रत्येक 21 प्रकारच्या दिव्यांगाने दिले जाणार आहे. फक्त तुम्ही 40% वर दिव्यांग असायला पाहिजे. 40% पासून ते 100% टेम्पररी दिव्यांगांना नाही आहे. यामध्ये परमनंट दिव्यांगांनाच यामध्ये लाभ दिला जाणार आहे. 40% वरती मल्टिपल डिसेबिलिटी असू देईल किंवा तुमचं एकच डिसेबिलिटी असू देईल, म्हणजे फक्त डोळ्याने असेल किंवा कानाने, हाताने, पायाने, कशाने असाल तुम्हाला देणार आहे ते लाभ तुम्ही घेऊ शकता. माहिती कशी वाटली, अजून काय माहिती राहिली असेल माझ्याकडून तर मला क्षमा करा. आणि माहिती काय राहिली असेल तर तुम्ही मला आवर्जून विचारू शकता. मी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायला मोकळाच असतो किंवा तुमचं आपला कमेंट बॉक्स रिकामाच असतो, त्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकताय आणि तुमचे प्रश्न सोडवून घेऊ शकताय. तर व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा अशी एक अपेक्षा ठेवतो आणि थांबतोय. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.